या हे आला आखाडा आपला. पाहन कसा डोंगरात आहे. काय रस्ता. लय बेजार झाली असता तुम्ही. खूप खूप बेजार झालो. या 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 बसा बसा. मी आता येतो. या या लगेच येतो. काय करायला तू? अहो स्वयंपाक करायली ना. येड्यावानी कर जाऊ नको. लय लांबून पाहुणे आणले ते म्या हा. आपल्या पोरीच्या सोयरिकीसाठी. हा. लेकी बाळीचं कसं असते. चांगला सोयरा भेटला एकदा लग्न लावून टाकलं हा. की मायबाबाचा जीवाचा घोरच जात असते बाई. बरं पण पाहुणे कुठले इथं? लय लांबचे इथं जिंतूरच्या पलीकडचे आणलेत लगे. घरी बी चांगलं आहे. चांगलं आहे का? हं. गावात कोणाला माहिती नाही होऊ दिलं. अरे गावात नेलं नसतं का मग या गावात माहित होईन तर लोक सोयरीकी मोडून टाकतील. मग मी तेच म्हणाले तुम्हाला कवा अकल येईन तर काय माहित. ते तरी इथं वाहतूक आणला असं लांबून. मला तू येडा समजते. मी खरंच येडा दिसतो काय? येडा असतो तर गावात नसतं का नेलं? अव तुम्हाला तर काय सांगा. तुम्ही येडी आहेत. पण आता तुम्हाला एवढा राग कसं येतोय? तुम्हाला त्रास गिरास काय नाही झाला? हो खूप रस्ता खराब आहे. इथून यायला दगड ते जरा हो हाय जरा डोंगर आमच्या जरा डोंगरात आहे. दुसरं काय नाही. बरं बरं झाले आले. आम्ही तुम्हाला मुद्दाम भेटायला आलो. आम्ही तुमच्याकडे आलतो. तुमच्याकडे आमच्याकडे मुलगा आहे. हा हा हा. मुलीसाठी आलतो तुमच्या. मुलीसाठी पाहुणे आले. पण मग विचार ना शिक्षण काय येतं. शिक्षण विचारायचं. शेती किती आहे आणि मी कशी विचारू? पोरगा शिकलेला असेल ना. खूप शिकलेला. खूप भरपूर शिक्षण झालेलं त्याचं. बीएससी अग्री झालेला लागतोय. हो बीएससी अग्री बीकॉम झालेला आहे. पण आमची पोरगी वारात काम करीत नाही ना. नका आम्ही मग पुण्याला ठेवू मुलाला आमच्या. पुण्याला का? पुण्याला ठेवू पण पुण्याला सगळं आता ते कुठे किरायानं कुठं ठेवतील. तिथं एखादा बंगलाला पण हा, पुण्यामध्ये. स्वतःचं हो, मग पाहिजे. आमची जी शेती 10 एकर ती शेती विकणार. पुण्याला बंगला घेणार. शेती. शेती आहे पण ते काय म्हणतात शेती विकून मला घ्यायला मला इथं. नाही 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 शेती इकल्यावर पुन्हा मग शेती लागन. ते म्हणतात ना ते जुने लोक टोपलं टाकायला जागा हा. पाहिजे. टोपलं टाका जागा लागते ना. बरं पण कार पाहिजे पुन्हा. आता माहेराला आता पोरगी आली तर त्याला कार बी लागन ना. आता पुण्याहून घरी यायचं म्हणल्यावरती का काय एसटी येईन का एवढ्या लांबून? पण कार आहे का तुमच्याकडे? कार बी घेऊ ना आम्ही. शेती विकल्या कार घेऊ. तुम्ही आम्हाला होंडा देऊ नका. तुम्ही आम्हाला काही देऊ नका. आम्ही पोरगी करून घेऊन जातो सगळं. सगळं करता तुम्ही? हा ताई तुम्ही हुंड्याची अपेक्षा आता स्वप्नात बी पाहू नका बघा. कारण हा. आम्हाला पोरीवाल्याला आम्हाला लोक हुंडा घ्या म्हणायचे. लग्न कुठं करसान? मंगल कार्य करसान ना. तुम्ही म्हणता ना तिथं लग्न करू. अरे पोरीवाले आपण हे तर लग्न त्याला करता म्हणते. अव तिथं सगळे करायचं तशी- मला येत नव. हा ते रीत निघाली ना तशी आता. हा. लग्न बी काय? जसं आता कसं आहे जसं निघलं तरी तशी निघली कसं करावं हा. लागतंय ना. काय हुशार आहे का खरंच तू. हा. लग्न सगळं लावून द्यायला त्याच्याकडे मग? म्हणल्यावर. मंगल कार्याला लग्न कसं आहे आपल्या बी पाहुणे पुढे आपले वजन पडलं पाहिजे. हा या हिनं नाम म्हणलं पाहिजे तुमचं नाव निघलं पाहिजे की मंगल कार्यात लग्न केलं आता म्हणून. माटा 10 एकर शेती विकून. तुम्ही पोरीची मायबाप आहेत ना मग आता. हो आता त्याच्या पोरीला डिमांड आहे ना. हो. हो. 10 एकर शेती सगळी जिकत का भाऊ? सगळ्या सगळ्या मुलीच्या समाधानासाठी. मग कसं हो? बरं आम्ही विचार करू. शेती नका इकू बिकू काय तरी कर्ज गिर्ज काढा. हा. नाही मग हुंडा लागते मग. हुंड्याचं काय विषय मुडाला ना. हुंडा नाही लागत. म्हणजे हुंडा तुम्ही आम्हाला देणार आहेत का आम्ही तुम्हाला देणार आहे? आज जमल ना तर वेगळं आल्यावर. पोरीवालेच ना. आम्ही तुम्हाला देऊ हुंडा. आता निघाले तसं. हो पोरीवाली 2 लाख 4 लाख 5 लाख मागायले तुम्ही. हो ना. आम्हाला मागायला नाही आम्ही आम्ही काय नाही देणार. आम्ही तुम्हाला हुंडा देऊन पोरगी घेऊन जाऊ मग. हो आम्हाला मग जमते पा. हा? हा मग. आम्हाला न मागता द्यायलेत ना. ते पाहुणं त्या दिवशी सांगा आलेला तुम्हाला किती काय पाहिजे मग. अव असं यायला सांगू तरी नका ना. तुम्हाला काही कळत नाही. नाही नाही ते उगे पाहुणे होते त्याचे मित्र होते. नाही पण ते हुंडा नाही घ्यायचा आम्हाला. हा. लग्न तुम्ही मंगल कार्य करून द्या. आम्ही हुंडा गिंडा काही घेणार नाही. कारण त्याच्यावर कसं आहे ते हुंड्याचा कायद्या ते जमत नसते आणि आम्ही काही घेणार नाही. पण मंगल कार्याची फी तुम्ही भरावं लागल. लग्न चांगलं थाटात करावं लागल. पण शेती किती विकू नका. काही कर्ज गिर्ज घ्या. बर म्हणजे हा. लग्न त्यानं करायचं. हा. खर्च त्यानं लावायचा. हा. लग्न आपण करायचं. खर्च लग्नाचा त्यानं. हो. लग्न आपण करायचं. असं करायचं. असं येवायचं का हुशार येवायचं आणि ती म्हणता वेळ येतो गोळ येतो. पण आता ते कसं आहे म्हणावं लागतंय. बरं आता काय करा मी पाहुणचार करते. पण गावात कोणाला खबर कळू देऊ नका. अजिबात नाही अजिबात हा.
गुपचुपी काढे वाटण ज्या वाटण आले का त्याच वाटण चहा पाणी करू दे जाऊ दे. पुन्हा येत असते एखाद्या शेजारी पाजारी भावकीचं तर तिला सगळं त्याच्यामध्ये पुन्हा आग लावून जात असते. चहा पाणी करून घेतो इकडे खाऊ. कसं काय वाटलं तुम्हाला हे ते जोडपं? मला तर पाहुणे ते माझे होईच वाटत बाबा. हो पाहुणी भोळे पण बाई हम्म. हुशार आहे ना, तो बाईला बी घुमवून टाकते. काय करायचं, शेती लोकांची दाखवायची, घर लोकांचं दाखवायचं. पोरगी छान आहे हम्म. आणि आपण काय पण करायचं त्याला त्याला? कळलं ना नंतर ना. नंतर कळालं तर तेव्हा कळलं तेव्हा पाहता नाही, येईल. त्याची मंडळी हे ना चॅप्टर आहे. हो चापलं त्याला भारीची साडी घेऊ एखादी, त्याला म्हणू दादा आपल्या दशमी आपले एकदा लग्न होऊस तर. बरं तू म्हणते आणि ते आपण बरोबर जर आहे. खरं सांगितलं तर मग आपल्याला कोणी पोरगी देणार नाही. खरे तू म्हणते ते बरोबर आहे, तसंच करू आपण. हो आणि आपलं पोरग बी काय लय हुशार नाही, हम्म. त्याची पोरगी बी हुशार आहे माईसारखी. ठीक आहे हा? करून दे. हो तू म्हणली तसंच मग जमलं ना. बिलकुल पाहून हो. ठेवतो आपण गेल्यावर घर पाहून कोणाचं शेती पाहू कोणाची दाखवू पाहुण्याला मग. हाय म्हणायचं आपल्यापासून हाय ना. आहे पण तिथं आलं दाखवा लागणार आपल्याला दुसऱ्याचं. हो मग दाखवू ना. हो 4 एकर शेती म्हणलं 10 एकर शेती दाखवू आपण, बंगला दाखवू, गाडी दाखवू, वर्ग दाखवू, त्याला 4-5 अंगठ्या घालू. जमतं ठीक आहे मग बरं आहे ना मग? आपण सांगू त्यांना संध्याकाळी उद्या. हो मग तुम्ही बोला ना. हो ठीक आहे चला. हा? हो वा छान हुशार आहे माझी तू खरं. तुम्हाला काय येडी वाटली काय मग मी? नाही हा? बुद्धिमानीच. आमच्या इनीचा जोड जमतोय मग. हा मग तुमच्या इनीचं जर जमते बा. खरे दादा ठीक आहे. आपल्या दशम्या आपल्या लग्न व्हायला पोरगी यायली हो ठीक तू आणि म्हणते ती तसं पोरगी करू. काय दणकुडे घेऊन जाणार आहे का आपल्या हो, घरीच आपल्या येणार आहे घरी सगळं राहणार आहे. घेऊन. हो खरे मग माणसं ठीक. पुन्हा माणुसकीचे वाटले मग आपल्याला पुन्हा माणसाशी भेटणार नाही तर. ठीक आहे आणि हे सोयरं पण जाऊ देऊ नका आता. इतक्या लागून आपण आलो तर आपलं काहीतरी झालं पाहिजे. किसन महाराज चांगलं करतो ना आपलं. चला हं. चला